Everyone mark your presently. Swaraj, Vedang, Kartik, Aditya, Sneha, Kanish, Diksha. Okay, for third standard English medium कोणीच प्रेझेंट नाही आहे राईट. ओके, सार्थक इज देअर. सार्थक, उद्या कुठला पेपर आहे? मॅथ्स टीचर. मॅथ्स आहे. पेपर दिलाय ना तुम्हाला सॉल्व करायला? हां, मग आता मनोदयचे स्टुडंट्स ऐका. मनोदयचे स्टुडंट्सची एक्झाम चालू आहे, त्यामुळे थर्ड स्टँडर्ड आणि फोर्थ स्टँडर्ड उद्या कुठला पेपर आहे तो तुम्ही सॉल्व करणार आहात. पण त्या अगोदर तुम्ही आपण जे शिकवणार आहे मी तिथे लक्ष द्यायचं आहे. ओके, आणि त्यानंतरच तुम्हाला वेळ दिला जाईल, त्या वेळामध्ये तुम्ही मला पेपर सॉल्व करून दाखवणार आहात. ओके. ओके. स्पर्श, कनिष्क, सार्थक आणि आरुष. ओके, यांचा उद्या जो पेपर आहे तो पेपर तुम्ही मी दिलेल्या वेळेत सॉल्व करणार आहात. पण त्या अगोदर इथे लक्ष द्यायचं आहे. तुमचा आज EVS आहे, फोर्थ स्टँडर्ड EVS 1. पे अटेन्शन एव्हरीवन. ओके, सगळ्यांनी EVSचं टेक्स्टबुक काढा. ज्यांच्या एक्झाम चालू नाही आहेत त्यांना सुद्धा अभ्यास दिला जाईल. ओके, तुम्हाला सुद्धा जेव्हा मनोदयवाले स्टुडंट्स पेपर सॉल्व करत असतील तेव्हा तुम्हाला सुद्धा काही प्रश्नांची उत्तरं लिहायला लागणार आहेत. त्यामुळे लेसनकडे एकदम नीट लक्ष द्यायचं आहे. ओके, आता आपला 17 लेसन आपण चालू करतोय. पर्ली टीथ, हेल्दी बॉडी. ओके, चला, काही प्रश्न आहेत. हाऊ मेनी चिल्ड्रन इन युअर क्लास हॅव लॉस्ट अ टूथ ऑर टू? बघा, आता तुमच्यापैकी किती जणांचे दात पडले आहेत सांगा. एक किंवा दोन दात कोणाकोणाचे पडले, किंवा तुमच्या क्लासमध्ये कोणाचे पडले आहेत का? ओके ओके ओके, बघा, विल दोज हू हॅव लॉस्ट सम टीथ गेट न्यू वन्स? आणि आता तुमचे जर अगोदर दात पडले असतील तर त्याच्यात तुम्हाला परत नवीन दात आले का? येस. नाही. Yes. ओके ओके ओके. People lose their teeth when they grow old. Do they also get new teeth? आणि बघा, जर आपले आजी आजोबा असतील तर त्यांचे पण दात पडतात. त्यांना नवीन दात येतात का? आपले पडले की आपल्याला नवीन दात येतात. तुम्ही लहान आहात, तुमचे दात पडतात तर तुम्हाला नवीन दात येतात. मग आजी आजोबांचे दात पडले की ते पण येतात का परत? नाही. हो, नो. पहा, ओके, मला इथे लक्ष द्या. सी, grandfather's new teeth. We had all gathered to play in the evening. Subhash had not come. आम्ही सगळे संध्याकाळी, काय सांगतात बघा, आम्ही सगळे संध्याकाळी खेळायला जमलो होतो, पण सुभाष आला नव्हता. He had gone with his grandpa to the dentist. तो का खेळायला आला नव्हता? कारण तो त्याच्या आजोबांसोबत डेंटिस्ट कडे गेला होता. डेंटिस्ट म्हणजे कोण सांगा? कोण सांगणार? डॉक्टर. हा, तो डॉक्टर. कसला डॉक्टर? कसला डॉक्टर? दाताचा डॉक्टर. दातांचा. येस. See, 3 months ago, Grandpa's teeth had all been removed. He was to get his denture today. मग 3 महिने अगोदर काय करण्यात आलेलं? आजोबांचे सगळे दात काढून टाकण्यात आलेले आणि आज ते त्यांचे नवीन दात लावण्यासाठी गेले होते. नवीन दात म्हणजे ते दिसतात आपल्याला आपल्या खऱ्या दातांसारखेच, पण ते काय असतात, त्याला डेंचर, त्याला डेंचर म्हणतात. ते दात कोणाला आवाज नाही येत आहे?
आवाज नाही येत माझा? टीचर आवाज येतोय. तिचा आवाज येतोय आवाज. ओके तिचा ओके आवाज ओके. येतोय. येस येस समजलं. शांत बसा सगळे. एकदाच आवाज येतोय. ओरडायचं नाही रे. एकदा सगळ्यांनी नाही बोलायचं. चॅटबॉक्समध्ये लिहा. सी आरुष इज फ्रॉम द किती वेळापासून मी पाहते तुम्ही सगळे ओरडताय. फक्त आरुष एकटा चॅटबॉक्समध्ये लिहितोय. चला. Monica ताई told us such dentures look like real, but the teeth are actually false. मग हे आजोबांना जे दात लावायला गेले होते ते दात खरोखर आपल्या खरोखरच्या दातांसारखेच दिसतात, पण ते दात काय असतात? फेक असतात, फॉल्स असतात, खोटे असतात. Ahmed, who is in the first standard, promptly asked, "Why get false teeth?" मग अहमद पहिलीचा मुलगा होता. अहमदने विचारलं, का बरं खोटे दात का लावायचे? My brother's teeth also fell, but they all grew again. तो काय म्हणतोय की माझ्या भावाचे पण दात पडले, पण त्याचे सगळे दात परत आले, परत उगवले. Won't सुभाष grandpa get new one like him? मग सुभाषच्या आजोबांना पण नवीन दात नाही कळणार माझ्या भावाच्या दातासारखेच? That made everyone laugh. आणि सगळे त्या छोट्याशा बिचाऱ्या अहमदवर हसायला लागले, कारण तो तर फर्स्ट स्टँडर्डलाच होता. त्याला माहितीच नव्हतं की जे वृद्ध व्यक्ती असतात, ओल्ड पीपल असतात, त्यांचे पडलेले दात परत येत नाहीत. That made everyone laugh. सगळे हसायला लागले. Monica ताई explained to Ahmed, the teeth that we get when we are babies are called milk teeth. मग मोनिका ताई सांगू लागली की लहानपणी जे दात येतात त्यांना दुधाचे दात म्हणतात, मिल्क टीथ. ते स्टार्ट फॉलिंग वेन वी आर 7 or 8 years old. आणि जेव्हा आपण 7-8 वर्षाचे होतो तेव्हा ते पडायला सुरुवात होते. आफ्टर दॅट वी गेट न्यू टीथ वन्स अगेन. आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा नवीन दात येतात. दीज आर कॉल्ड परमनंट टीथ. आणि त्या दातांना परमनंट टीथ म्हणजे कायमचे दात म्हणतात. When these teeth fall, we don't get any new ones. आणि जर हे दात पडले तर आपल्याला पुन्हा दात येणार नाही. बालू wondered, so what if we don't get new teeth again? Why should we get false one? मग बाळू म्हणाला, नाही आले तर नाही आले. मग आपण खोट्या दातांची जी कवळी असते, डेंचरला कवळी म्हणतात, मग ती का लावावी बरं? असा बाळू विचारू लागला. बघा मग काय झालं. Monica ताई said, बाळू, you are in third standard, aren't you? मोनिका ताई काय म्हणाली, बाळू तू तिसरीत आहेस, हो की नाही? Several of your classmates must have lost their teeth. आणि तुझ्या वर्गातल्या बहुतेक जणांचे दात पडले असतील. You have also lost some. बघ तुझे पण काही दात पडलेत ना. Don't you have trouble eating and talking? मग दात पडल्यावर खाताना आणि बोलताना त्रास होतो ना? होतो की नाही सांगा? आता तुम्ही एवढ्या सगळ्यांनी सांगितले माझे दात पडलेत, मग खाताना आणि बोलताना त्रास होतो ना दात पडल्यावर? येस. Then Balu remembered, oh yes, you are right. I love gawas, but now I can't eat them. मग बाळू म्हणाला, हो खरंच बोलतेस तू. मला पेरू खायला खूप आवडतो, पण आता दात पडल्यामुळे मला तो खाताच येत नाही. Mary teased him. And you know Balu can't say shh either. His front teeth are missing. When he tries, it sounds like a whistle. बघा, मग आता मेरी पण बाळूला चिडवू लागली. ती काय म्हणाली, बाळूला श असं म्हणताच येणार नाही. आणि तुम्हाला माहिती आहे बाळू जर श बोलायला गेला तर त्याच्या तोंडातनं शिट्टी वाजेल. एव्हरीवन लाugh अगेन. सगळे परत हसायला लागले. Now you know why it is important to look after permanent teeth, said Monica ताई wisely. मग मोनिका ताई म्हणाली, आता समजलं ना की आपल्या कायमच्या दातांची काळजी का घ्यावी लागते. Just then Subhash and his grandpa returned.
Grandpa smiled at us. His new denture were shining bright. मग तेवढ्यातच सुभाष आणि आजोबा डेंटिस्टकडून परत आले. आजोबा सगळ्यांना पाहून हसले आणि त्यांनी जे नवीन कवळीचे दात लावलेले ना ते खूप चमकत होते. टेकिंग केअर ऑफ अवर टीथ. मग आपल्या दातांची काळजी आपण कशी घेतली पाहिजे बघा. आफ्टर इटिंग समथिंग वी शुड वॉश अवर माउथ. स्क्रब अवर टीथ इनसाइड अँड आउटसाइड विथ अ फिंगर. काही खाल्लं की आपलं तोंड धुवायचं आहे, सूळ भरायची आहे, आपले दात आतून बाहेरून बोटाने साफ करायचे आहेत. वी शुड विल We should swill plenty of water in our mouth and rinse it well 4 or 5 times. आपण आपलं 5-6 वेळा तोंडात पाणी घेऊन खळखळायचं आहे आणि चुळा भरायच्या आहेत. If we do not do that, particle of food remain in the mouth. आपण जर असं नाही केलं तर अन्नाचे कण तोंडातच अडकतात. Everyone, put off your mic. See, if we do not do that, the particle of food remain in the mouth. They stick to our teeth and tongue. मग ते जे अन्नाचे कण आहेत ते आपल्या दाताला आणि जिभेला चिकटून राहतात. They get stuck in between the teeth आणि दाताच्या फटीत ते जाऊन अडकतात. If they remain there, the teeth begin to rot. आणि जे तिथेच राहिले तर ते कुजायला सुरुवात होते. Then we get a bad breath, that is the mouth smells bad. आणि त्याच्यामुळे तोंडाला घाणेरडा वास येतो. If this happens often, the gums are also affected. आणि हे सारखं सारखं होत राहिलं तर हिरड्या खराब होतात. They may ooze blood and pus. त्याच्यामुळे हिरड्यांमधून रक्त आणि पू यायला सुरुवात होते. These foul substances go into our stomach, then we can fall ill. आणि हे असे घाणेरडे पदार्थ आपल्या पोटात जाऊ शकतात आणि आपण त्याच्यामुळे आजारी पडू शकतो. Because of rotting particle in the mouth, our teeth decay. बघा, जर कुजलेले अन्नकण तोंडातच राहिले तर आपले दात किडायला सुरुवात होते. Slowly the teeth become loose and in the end they fall. हळूहळू दात हलायला लागतात आणि शेवटी ते पडतात. We must avoid this. For that, we must brush our teeth in the morning and before going to bed at night. मग हे आपण टाळायला पाहिजे. त्यासाठी सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी आपले दात घासायचे. We must also clean our gums and tongue. आपल्या हिरड्या आणि जीभ सुद्धा स्वच्छ करायची आहे. Neem or bubble sticks are sometimes used for cleaning teeth. दात घासण्यासाठी कडुलिंबाच्या आणि बाभळीच्या काड्याचा देखील वापर केला जातो. Some people buy tooth powder from the market or make it at home. काही लोक दंतमंजन आणतात किंवा घरात तयार करतात. Many people use toothbrush and toothpaste. आणि काही जण ब्रश आणि टूथपेस्ट वापरतात. Yes, understood till here? थर्ड Yes, स्टँडर्ड teacher. समजलं? Yes, Okay. teacher. Neem and bubble sticks or homemade tooth powders do not clean well from the gaps between our teeth. Also, tooth powder can be rough, while the neem or bubble sticks are hard. They can injure our gums. बघा, कडुलिंबाच्या आणि बाभळीच्या काड्या आपल्या दातांमधील फटी पूर्णपणे स्वच्छ करत नाही आणि टूथ पावडर ही खरखरीत असते आणि या काड्या कठीण असतात एकदम, त्यामुळे आपल्या हिरड्यांनाही इजा होऊ शकते. Using a brush and toothpaste, we can clean the gaps between the teeth properly. पण आपण जर ब्रश आणि पेस्ट वापरली तर दातांमधल्या फटी आपण चांगल्या स्वच्छ करू शकतो. Besides, the foam of the toothpaste helps the particles stuck between teeth to come loose and get washed away. आणि जे पेस्टचा जो फेस होतो ना त्याच्यामुळे दाताच्या फटींमध्ये अडकलेली घाण बाहेर पडायला मदत होते. ओके. Now, why He must we sounded wash the our break. hands? Why must we wash our hands before we eat? आपण आवाज नाही. जेवणाच्या अगोदर आवाज येत नाहीये का?
येतोय. 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 चॅटबॉक्स मध्ये लिहा. चॅटबॉक्स मध्ये लिहा. चॅटबॉक्स मध्ये लिहा. आता मला सांगा, आपण जेवणाच्या अगोदर येतोय. हात का धुतले पाहिजेत? सांगा. हँड रेज करा. हँड ज्याला हँड रेज करा. हँड रेज. रेज युअर हँड. आपण जेवणाच्या अगोदर हात का धुतले पाहिजेत? रेज युअर हँड. कोणीही डिरेक्टली माईक चालू करणार नाही. ओके. लेट मी सी. ओके. सार्थक सांग. सार्थक. Why should we wash our hands before eating? जेवणाआधी किंवा खाण्याआधी हात का धुतले पाहिजेत? Because dirty Because our and hands, dirty. Yes, because our hands are dirty. अजून कोण सांगणार? स्वराज. तिथे माझं बाईक बंद करते कोणतरी. खेळू नका कोणीही. स्क्रीन सोबत खेळायचा नाही. येस स्वराज. भाताला घाण लागलेली असते. ते आपल्या पोटात जाऊन आपल्याला प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागते. येस. अजून कोण सांगणार? आदित्य. आपल्या हाताला खेळता वेळी हाताला घाण लागते. हात नाही धुले तर ती पोटात जाते. येस. वेदांग. आपल्या हाताला घाण असते. हात नाही धुतले तर ते जेवणाला अन्नाला घाण लागते आणि ही आपल्या घाण आपल्या पोटात जाते. ओके. ओके. एक न्यू आयडिया आहे. रूपा सॉ. पुट ऑन युअर माईक. माईक चालू करा. येस. स्टुडंटचं नाव काय आहे? गार्गी सावंत. गार्गी सावंत. ओके. ओके गार्गी. यू आर फ्रॉम विच स्टँडर्ड? कोणत्या स्टँडर्ड मध्ये आहे गार्गी? थर्ड. ओके. इंग्लिश मीडियम की मराठी मीडियम? इंग्लिश. इंग्लिश मीडियम. ओके. मग तू आता मी विचारलेला प्रश्न ऐकलाय का तू? हो. ओके. मग सांगणार मला उत्तर? वाय शुड वी वॉश अवर हँड्स बिफोर इटिंग? कारण आपण खेळतो वगैरे ते सात पण त्याने साताने आपण घाम पुसतो. आपण इन्फेक्शन आपल्याला होऊ शकते. ओके. पहा. इथे एक आपल्याला ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. ती सगळ्यांनी बघा. नीट लक्ष द्या. टेक अ ग्लास बीकर हाफ फुल ऑफ वॉटर. इथे एक ग्लासचा बीकर दिसतोय तुम्हाला. एक चंचू पात्र दिसतंय. ते अर्ध भरेल इतकं पाणी त्यामध्ये घ्यायचंय. ओके. नेक्स्ट बघा. टेल एनी स्टुडंट ऑफ युअर क्लास टू वॉश हिज ऑर हर हँड्स इन द बीकर ऑफ वॉटर. मग तुमच्यापैकी कोणीही त्या पाण्यामध्ये हात धुवायचे आहे. ओके. देन लुक ॲट हिज ऑर हर हँड्स. मग त्या विद्यार्थ्याचे किंवा विद्यार्थिनीचे ज्याने त्यामध्ये हात धुतले त्याचे हात पाहायचे आहेत. कसे दिसतील ते हात तुम्हाला सांगा? स्वच्छ. ओके. द हँड्स विल बी क्लीन. ओके. नेक्स्ट बघा. सी इफ द वॉटर इन द बीकर हॅज चेंज इन एनी वे. मग त्या बीकर मधलं स्वच्छ पाणी बदलेल की तसंच राहील? बदलेल. काय होणार ते? इट गरम विल बिकम. अरे गरम नाही होणार. डर्टी होणार. खराब होणार. अस्वच्छ होणार. गरम कसं होईल? घाण पाणी.
येस, घाण होणार ते पाणी. सी, व्हॉट डू यू सी? आता तुम्हाला काय दिसेल? द हँड्स दॅट वेअर वॉश्ड इन द बिकर बिकेम क्लीन. चंचुपात्रात जे हात धुतले गेले होते ते हात स्वच्छ झाले आहेत. द वॉटर इन द बिकर लुक्स स्लाइटली मडी. चंचुपात्राचं पाणी आता थोडंसं गढूळ झालेलं आहे. You will find that the same things happen no matter which of your classmates tries this. आणि तुमच्यापैकी कोणीही जरी हात धुतला तरी हेच होणार आहे. म्हणजे फक्त त्या विद्यार्थिनीचे किंवा त्या विद्यार्थ्याचे हात घाण होते असं नाही. आपल्यामध्ये आपल्या सगळ्यांच्याच हाताला काही ना काही घाण, काही ना काही फॉरेन मटेरियल, कोणती तरी बाहेरची वस्तू ही नेहमी लागलेली असते, चिकटलेली असते. व्हॉट डज दिस टेल अस? काय कळतं आपल्याला याच्यावरून? ऑल डे while playing or working our hands become dirty, so we must wash our hands before we eat. यावरून आपल्याला काय कळालं की दिवसभरात आपण खेळतो, आपण अभ्यास करतो, आपण काम करतो, या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये आपले हात खराब होत असतात. म्हणून खाण्यापूर्वी आपण आपले हात स्वच्छ धुतले पाहिजेत. ओके, अंडरस्टूड एव्हरीवन? ओके, हो. चला. Yes. ओके, नेक्स्ट बघा. कीपिंग अवर बॉडी क्लीन. ओके, इकडे बघा. डू यू नो sometimes when we get scratches or a wound that bleeds, people apply wet mud to the injury. बघा, कधी कधी कुठे खरचटलं, जखम झाली तर काही जण काय करतात, खेळत असलं की पटकन ओली माती घेतात आणि त्या जखमेवर लावतात. बट इट इज रॉंग टू डू सो. पण हे करणं पूर्णपणे चुकीचं आहे. इफ इट इन्फेक्ट्स द कट और वुंड विच मे स्टार्ट ओझिंग पस. त्याच्यामुळे आपल्या जखमेला कोणत्याही प्रकारची जास्त वेगळं इन्फेक्शन होऊ शकतं. आपली जखम अजून चिघळू शकते, त्याच्यात पू होऊ शकतं. ओके, त्यामुळे असे कोणतेही प्रकार करायचे नाहीत. टिंक्चर, आयोडीन सारखे काही अँटीसेप्टिक वगैरे लावायचं आहे. ओके ना. कीपिंग अवर बॉडी क्लीन. आपलं शरीर कसं स्वच्छ ठेवायचं पहा. रिमेंबर, it is for us to keep our body clean. If we eat with unclean hand, the dirt on the hands goes into our stomach. आपल्या शरीराची स्वच्छता आपणच ठेवू शकतो की नाही? सॉरी मॅडम, येस. सॉरी, व्हिडिओ चालू आहेत बघा 2-3 लोकांचे. आदित्य व्हिडिओ बंद ठेवायचा आहे आणि गार्गी व्हिडिओ बंद ठेवायचा पूर्ण वेळ. मी आधीच इन्स्ट्रक्शन दिली होती तुम्हाला. स्विच ऑफ युअर व्हिडिओ गार्गी. आणि यापुढे जर कोणाचाही व्हिडिओ ऑन दिसला तर मी तुम्हाला ह्या क्लासमधनं काढून टाकेन. आदित्य, लक्षात ठेवायचंय. सॉरी मॅडम, प्लीज कंटिन्यू. ओके, सगळ्यांनी व्हिडिओ बंद ठेवा. मी सांगितल्याशिवाय ऑन करायचा नाही. See, remember, it is for us to keep our body clean. If we eat with unclean hands, the dirt on the hands goes into our stomach. आपण जर आता तुम्हीच सांगितलं ना मला की घाणेरड्या हातांनी खाल्लं तर ती घाण आपल्या पोटात जाईल, बरोबर? वी कॅन गेट अ स्टमक अपसेट. आपलं पोट बिघडू शकतं. सो वी मस्ट नॉट फॉरगेट टू वॉश अवर हँड्स बिफोर वी बिगिन टू ईट. म्हणून प्रत्येक वेळी खाण्याच्या किंवा जेवणाच्या आधी तुमचे हात स्वच्छ धुवायला पाहिजेत. आठवणीने स्वच्छ धुवायचे आहेत, ते धुणं विसरायचं नाही. जस्ट ॲज इट इज नेसेसरी टू कीप अवर टीथ क्लीन, इट इज इम्पॉर्टंट टू कीप अवर हेअर अँड नेल्स क्लीन टू. जसं आपण दातांची स्वच्छता पाहिली, दात कसे स्वच्छ ठेवायचे आहेत ते पाहिलं, त्याच प्रकारे आपले केस आणि नखे हे सुद्धा आपण स्वच्छ ठेवायला हवेत. वी मस्ट ऑल्सो कीप अवर सेन्सरी ऑर्गन्स क्लीन. आपले सेन्सरी ऑर्गन्स आहेत, 5 सेन्सरी ऑर्गन्स आहेत ना. कोण सांगणार विचारावर? 5 सेन्सरी ऑर्गन्स, 5 ज्ञानेंद्रिय कोणती आहेत आपली? रेज युअर हँड. येस सार्थक. Tongue, eyes, ear, skin, nose. व्हेरी गुड.
स्वराज. कान, नाक, डोळे, त्वचा, जीभ. येस. So we must bath every day. We must wash our hair at least once in a week. आपण आपले हे सेन्सरी ऑर्गन स्वच्छ ठेवायला पाहिजेत. त्यासाठी आपण रोज अंघोळ करायची आहे आणि आपले केस सुद्धा आठवड्यातून एकदा तरी धुतले पाहिजे. If we don't keep ourselves clean, we may contract different diseases. आपण जर स्वतःची स्वच्छता ठेवली नाही तर आपल्याला वेगवेगळे आजार होऊ शकतात. ओके. See, who are the really smart one? हुशार कोण असतं खरं? Everyone brushes their teeth in the morning, but the smartest people, they brush their teeth before they go to the bed every single night too. मग सगळे हुशार आहेत ना? तुम्ही जर हुशार असाल तर सकाळी झोपून उठल्यावर तर सगळेच दात घासतात, पण जे हुशार असतात ना ते रात्री पण जेवल्यानंतर दात घासूनच झोपतात. ओके, सगळे घासणार ना आता रात्री झोपताना दात? हो. तिथे मी चॅट बॉक्स मध्ये येस घासते. किंवा नो लिहा. चॅट बॉक्स मध्ये येस किंवा नो लिहा. येस. ओके. एव्हरीवन वॉशेस देअर हँड्स आफ्टर मील. जेवण झाल्यावर तर सगळेच हात धुतात, पण अँड द स्मार्टेस्ट, पण जे हुशार असतात ते वॉश देअर हँड्स विदाउट फेल बिफोर अ मील टू. जे हुशार असतात ते जेवणाच्या अगोदर सुद्धा स्वतःचे हात एकदम स्वच्छ धुतात. ओके, मग तुम्ही पण धुणार ना? चॅट बॉक्स मध्येच रिप्लाय द्यायचा आहे. येस. ओके. आता थर्ड स्टँडर्ड ज्यांची एक्झाम नाही आहे त्यांनी काय करायचं आहे? एक्झाम नाही आहे म्हणजे फक्त स्वराज, वेदांग अँड आदित्य अँड गार्गी, राईट? गार्गी, you are from which school? सेंट मेरी गार्गी कॉन्वेंट सावंत. हाय स्कूल. Which one? सेंट मेरी कॉन्वेंट हाय स्कूल. ओके. बघा, सो मनोदय स्टुडंट्स आर श्रेया अँड सार्थक. ओके. श्रेया, सार्थक, उद्या पेपर आहे मॅथ्सचा, तो पेपर सॉल्व करायचा आहे. अँड अदर थर्ड स्टँडर्ड स्टुडंट्स, मी काही क्वेश्चन्स देते तुम्हाला, त्याचे आन्सर्स तुम्ही शोधायचे आहेत आणि बुकमध्ये लिहायचे आहेत. ओके. तिचे दिस नोटबुक वन मध्ये. नोटबुक. पहिल्यांदा तुम्हाला शोधायचा आहे क्वेश्चन नंबर सी, फिल इन द ब्लँक्स, गाळलेले शब्द भरा. 5 आहेत, पहिले शोधा, माझ्याकडून कन्फर्म करून घ्या आणि नंतर तुमच्या वहीत लिहून काढा. ओके, समजलंय? टीचर आम्ही पण स्वराज नाही, सार्थक पेपर सॉल्व करायचा आहे. मॅथ्सचा पेपर आहे ना, पेपर दिलाय ना तुम्हाला. नोटबुक मध्ये. हां, जर पेपरच्या कॉपीज जास्त असतील तर पेपरवरच सॉल्व कर आणि जर नसतील तर मग नोटबुकमध्ये. ओके. श्रेया, आपके लिए भी सेम. अगर आपके पास पेपर्स के कॉपी है ज़्यादा, एक से ज़्यादा है, कल के लिए आप फ्रेश पेपर रखिए. अगर आपके पास है तो पेपर पे सॉल्व कर सकते हैं, अदरवाइज आपको आपके नोटबुक में, मैथ्स के नोटबुक में सॉल्व करना है. ओके. बाकीच्यांना समजलंय? गार्गी, स्वराज, वेदांग, तुम्हाला समजलं तुम्हाला काय करायचंय? चला करा. मॅम क्वेश्चन नंबर. नंबर 105, 105. नाव फोर्थ स्टँडर्ड. फोर्थ स्टँडर्डने इकडे लक्ष द्यायचंय. हु आर देअर? आरुष, कार्तिक, स्पर्श, कनिष्क आणि स्नेहा आणि दीक्षा. ओके. दिस वन. कनिष्क, आर्या पण आहे का तुझ्यासोबत? नो टीचर. ओके, फाईन. आता तुम्हाला थोडा वेळ शिकवण्यात येईल आणि नंतर तुमचा EVS 2 चा पेपर आहे ना उद्या. यस टीचर.
हा, मग तो तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे. आता इथे लक्ष द्या. चेंजेस इन द फॅमिली अँड नेबरहूड. लेसन नंबर 18. ओके, लेसन नंबर 18 आपण सुरुवात करतोय. चेंजेस इन द फॅमिली अँड नेबरहूड म्हणजे आपलं कुटुंब आणि आपल्या शेजारी जे लोक असतात, आपलं नेबरहूड, आपलं शेजार, त्याच्यामध्ये होणारे बदल पहा. इयर 1950 फोटो बघा. 1950 मध्ये आजी आजोबा यांचा फोटो आहे. 1970ला काय झालं? आजी म्हातारी झाली आणि आजोबा वारले. आजोबा फोटोमध्ये दिसत आहेत, बरोबर? येस, दिसतात ना सगळ्यांना? येस टीचर. हां, मग कोण कोण राहिलं फॅमिलीत आता? आजी, आई बाबा आणि त्यांची 2 मुलं, एक मुलगा आणि एक मुलगी. ओके, नंतर बघा काय झालं. इयर 1990 मध्ये 1990 मध्ये आजी पण वारली. मग आजी आजोबा दोघांचा फोटो लागला आणि आई बाबा थोडे वृद्ध झाले आणि मुलं मोठी झाली. टुडे, आज काय झालं? आई बाबा म्हातारे झाले. मुलगा मोठा होऊन त्याला पण मुलं झाली. ओके, अंडरस्टूड? समजलं? यस. या पिक्चर मध्ये काय काय दिलंय ते तुम्हाला समजलं? ओके, बघा. सी, बघा, इथे काही क्वेश्चन दिलेत तुम्हाला, जसं हाऊ मेनी पीपल वेअर देअर इन युअर फॅमिली इन इच इयर शोन अबाउट. प्रत्येक वर्षी तुमच्या फॅमिलीत कोण कोण होतं ते तुम्हाला शोधून काढायचं आहे, जे वरचे इयर दिलेत ते. आणि कुटुंबातल्या माणसाच्या संख्येत बदल झाला का? हा बदल कशामुळे झाला? आपण तुमचं एक्झाम्पल घेण्यापेक्षा आपण यांचंच एक्झाम्पल घेऊया. बघा, 1950 मध्ये आजी आजोबा होते आणि नंतर त्यांना मुलं झाली, बरोबर? म्हणून 1970 मध्ये आई बाबा आणि त्यांची मुलं झाली, हो की नाही? आणि नंतर 1990 मध्ये आई बाबा वृद्ध झाले आणि मुलं मोठी झाली. पण इथे कुटुंबातल्या सदस्यांची संख्या कमी झाली, कारण आजी आजोबा दोघे सुद्धा वारले. पण आज कुटुंबातल्या सदस्यांची संख्या परत तेवढीच झाली, कारण आई बाबा आता वृद्ध झाले, म्हातारे झाले आणि त्यांच्या मुलाचं लग्न होऊन त्याला मुलं झाली. ओके, म्हणजे या प्रत्येक वेळी काय होतं? जसा वेळ जातो, कोणाचा तरी जन्म होतो आणि कोणाचा तरी मृत्यू होतो. म्हणून आपल्या परिवारात, आपल्या कुटुंबामध्ये व्यक्तींची संख्या कधी वाढत असते, जर कोणी नवीन जन्माला आलं तर व्यक्तींची संख्या वाढते आणि कोणाचा मृत्यू झाला तर कुटुंबातली व्यक्तींची संख्या कमी होते. ओके, अंडरस्टूड? येस, Yes. समजलं इथपर्यंत? ओके. Each family may have a different number of people. प्रत्येक कुटुंबात वेगवेगळ्या व्यक्तींची संख्या वेगवेगळी असते, बरोबर? कोणाच्या घरात 5 लोक असतात, कोणाच्या घरात 4 असतात, कोणाच्या 3च असतात, कोणाच्या 2च असतात. दिस नंबर डज नॉट रिमेन द सेम. आणि प्रत्येक वेळी ही संख्या तशीच राहते का? नाही. ॲट टाइम पासेस इट मे इन्क्रीज ऑर डिक्रीज. जसं जसं वेळ जातो कुटुंबातल्या व्यक्तींची संख्या वाढते किंवा कमी होते. मॅरेज इज वन रिझन फॉर सच अ लॉस ऑर गेन. मग यासाठी लग्न हे एक महत्त्वाचं कारण ठरतं. का बघा, यू मे हॅव सीन अन aunt or a cousin's wife joining your family after getting married or another aunt or cousin getting married and joining another family. तुम्ही पाहिलं असेल, तुमच्या काकाचं लग्न झालं किंवा काकाच्या मुलाचं लग्न झालं तर काकी किंवा वहिनी तुमच्या घरी येते, बरोबर? तुमच्या घरी राहायला येते. आणि जर तुमच्या आत्याचं लग्न झालं किंवा ताईचं लग्न झालं तर ते दुसऱ्या घरी राहायला जातात, हो की नाही? येस ऑर नो? येस ऑर नो सांगा. आवाज येतोय का? येस, म्हणजे आपल्या घरात कोणाचं लग्न झालं तर ते आपल्या घरात राहायला येतात. मग तेव्हा आपल्या घरातल्या लोकांची संख्या वाढते. आणि जर आपल्या आत्याचं ताईचं लग्न झालं तर ते दुसऱ्या घरात राहायला जातात.
मग तेव्हा काय होतं, त्या घरातील लोकांची संख्या वाढते. The number of people in a family also changes due to births and death. मग आपल्या कुटुंबातली सदस्यांची संख्या आहे ती जन्म आणि मृत्यूमुळे सुद्धा बदलत असते. A family grows when the new generation is born. जेव्हा कुणाचा जन्म होतो, नवीन पिढी जन्माला येते, तेव्हा कुटुंब वाढतं. When members of family pass away due to reasons like old age, illness or accident, number of its members is reduced. पण मग कधी कधी काय होतं, म्हातारपण, तर कोणी आजारी पडतं, तर कोणाचा ॲक्सिडेंट होतो. या कारणांमुळे एखाद्याचा मृत्यू झाला किंवा कुटुंबातील सदस्य मृत्यू पावला तर सदस्यांची संख्या कमी होते. Sometimes children in a family go to other places for their education. कधी कधी शिक्षणासाठी मुलं दुसऱ्या ठिकाणी राहायला जातात. Also some members take up jobs or occupation in other places. तर कधी कधी नोकरीच्यासाठी, व्यवसायासाठी सुद्धा घरातली माणसं दुसऱ्या ठिकाणी जातात. Moving from one place to another in order to live there is called migration. मग एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाऊन तिथे राहणे या गोष्टीला मायग्रेशन म्हणजे स्थलांतर करणे असं म्हणायचं आहे. ओके. Thus, due to migration, marriages, births and deaths, the number of people in a family goes on changing. मग मायग्रेशनमुळे म्हणजे स्थलांतरामुळे. लास्ट वाला आन्सर येत नाही. ओके. कोणाचा प्रॉब्लेम झालाय हा? टीचर मग लास्ट आन्सर येत आदित्य. नाही. आदित्य. ओके, थांबा आदित्य. We must keep our 5 sensory organ, ज्ञानेंद्रिये. वाचून दाखव आदित्य, रिकामी जागा मला. येस आदित्य, ते काय लिहिलंय रिकामी जागा वाचून दाखव. त्याचं उत्तर ज्ञानेंद्रिय आहे. सेन्सरी ऑर्गन म्हणजे ज्ञानेंद्रिय. ओके. See, thus due to migration, marriages, births and death, the number of people in a family goes on changing. म्हणूनच विवाह, जन्म, मृत्यू आणि स्थलांतर यांच्यामुळे आपल्या कुटुंबातील सदस्यांची संख्या कधी जास्त होते तर कधी कमी होते. It is not only in our family that we see these changes. They occur in the entire society. मग हे फक्त आपल्याच कुटुंबात पाहायला मिळतं का आपल्याला असे बदल? नाही, तर पूर्ण समाजात ते बदल पाहायला मिळतात. बघा, डू यू नो बर्ड्स ऑल्सो मायग्रेट. हे जे स्थलांतर आहे ना ते पक्षी सुद्धा करतात. पहा, मेनी बर्ड्स मायग्रेट इन सर्च ऑफ फूड अँड शेल्टर. बहुतांश पक्षी काय करतात, अन्न आणि निवाऱ्यासाठी स्थलांतर करतात. हॅव यू सीन अ फ्लॉक ऑफ स्पॅन फ्लाइंग इन अ व्ही फॉर्मेशन इन द स्काय. तुम्ही कधी कधी हंसांचा थवा पाहिलाय का, जो इंग्लिश मधल्या व्ही या आकारात उडताना दिसतो आकाशात? पाहिलाय का तुम्ही कधी? हॅव यू सीन? येस. ओके. हॅव यू हर्ड अबाउट द ब्युटिफुल फ्लेमिंगोज. फ्लेमिंगो बद्दल ऐकलंय का? फ्लेमिंगो हा पक्षी आहे ज्याला मराठीत आय थिंक रोहित पक्षी म्हटलं जातं. एव्हरी इयर दे मायग्रेट. हे फ्लेमिंगो काय करतात बघा. एव्हरी इयर दे मायग्रेट फ्रॉम वन प्लेस टू अनादर ॲट अ फिक्स टाइम. एका ठराविक वेळेसाठी ते एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करतात. सम बर्ड्स फ्लाय फार अवे while others do not go very far. काही पक्षी खूप लांब जातात तर काही जवळच राहतात. We can see flamingos at several places in Maharashtra between October and March. महाराष्ट्रामध्ये देखील ऑक्टोबर ते मार्च या महिन्यादरम्यान हा फ्लेमिंगो म्हणजे हा रोहित पक्षी काही ठिकाणी पाहायला मिळतो. Even birds fly in a flock. Even though they stay together in a flock, they do not have families or neighbors like human beings. बघा,
पक्षी काय करतात, थव्याने उडतात आणि एकमेकांच्या सोबत राहतात. तरी त्यांना आपल्यासारखी फॅमिली म्हणजे कुटुंब नसतं आणि आपल्याला कसं शेजारी असतात, नेबर्स असतात, त्यांना ते सुद्धा नसतात. ओके, अंडरस्टूड? येस. अंडरस्टूड टिल हिअर? ओके. नेक्स्ट बघा. See, look at the pictures of stamp given alongside. Which changes are depicted in the stamps? इथे बघा तिकीट दिलीत काही, मग कोणकोणते बदल झालेत या तिकिटात दिसून येतं बघा. सी, पहिल्यांदा टेलिफोन कॉल असायचा, आता काय असतं, मोबाईल फोन्स आलेत, आपण इंटरनेट वापरतो. पहिले मेसेजिंग सिस्टीम कबूतर घेऊन जायचा, आता आपण मोबाईल थ्रू मेसेजेस पाठवू शकतो. येस, पहा, when a member of the family goes far away for some reason, he stays in touch with the family through letters, telephone, calls and now the internet. बघा, कुटुंबातली एखादी व्यक्ती जर काही कारणासाठी घरापासून दूर गेली तर ती दुसऱ्या व्यक्तींशी कॉन्टॅक्ट करण्यासाठी पत्र, टेलिफोन किंवा इंटरनेट वापरते, बरोबर. These modern means of communication have brought the world closer together. आणि या सगळ्या आधुनिक संपर्क माध्यमांमुळे काय झालंय, आपलं जग एकमेकांच्या जवळ आलंय. ओके. From ancient time to the present, the nature of family has undergone many changes. When man took up agriculture for his livelihood, he settled down in one place. A lot of people are required to do the work needed in agriculture. Therefore, many relations stay together and form a big family. बघा. पूर्वीच्या काळापासून म्हणजे जुन्या काळापासून आतापर्यंत कुटुंबाचं जे स्वरूप आहे ते खूप वेगवेगळ्या प्रकारे बदललं आहे. जसं आपण स्टोनेज मॅन बद्दल पाहिलं होतं, अश्मयुगातला मानव, तो शेती करू लागला त्याची उपजीविका चालवण्यासाठी आणि शेतीसाठी तो एकाच जागी राहू लागला आणि शेताच्या कामासाठी तर खूप माणसं लागतात, तुम्हाला माहितीच आहे. ओके स्वराज, त्यामुळे त्यांनी काय केलं, एकत्र राहू लागला आणि त्याचंच मिळून मोठं कुटुंब तयार झालं, मोठी फॅमिली तयार झाली. As the family grew, it became impossible to feed everyone through farming alone. Trade and other new occupations developed. Cities began to grow. People began to migrate to places where they could find work. Big families were scattered into many small families. मग कुटुंबातली माणसांची संख्या जशी वाढली तसं फक्त शेती करून कुटुंबातल्या सगळ्या व्यक्तींची पोटं भरणे अशक्य झालं, म्हणून व्यापार आणि नवनवीन उद्योगधंदे हे सुद्धा डेव्हलप होऊ लागले, शहरं वाढू लागली. स्वतःला कामधंदा मिळावा म्हणून माणूस शहरांकडे जाऊ लागला आणि मोठी कुटुंब विखुरली गेली आणि छोटी छोटी कुटुंब तयार झाली, स्मॉल फॅमिलीज तयार झाल्या. In recent years, number of people going to other states and countries for work and education has increased greatly. Many families have one of their members living abroad or in another city in our own country. Therefore, the family system is also changing. Just as there are changes in a family, there are changes in the neighborhood too. बघा, गेल्या काही वर्षात तर आपल्याकडे शिक्षण आणि नोकरी या निमित्ताने दुसऱ्या राज्यात किंवा दुसऱ्या देशात व्यक्तींचं जाण्याचं प्रमाण वाढलं आहे. काही वेळा तर कुटुंबातली एखादी व्यक्ती परदेशात असते आणि एखादी व्यक्ती आपल्याच देशातल्या दुसऱ्या शहरात राहते. त्यामुळे कुटुंब पद्धत बदलत आहे आणि कुटुंब बदलते त्याचप्रमाणे शेजारीही बदलत जातो, बरोबर. बघा, आपल्या शेजारी जर लोक राहत असतील तर त्यांचा नेटिव्ह प्लेस म्हणजे होमटाऊन म्हणजे मूळ गाव कोणतं आहे ते विचारायचं आहे. When and why did the family move from their hometown to this place? मग आता राहणाऱ्या ठिकाणी ते कुठल्या गावातून आले आणि कधी आले हे विचारायचं आहे. ही इन्फॉर्मेशन तुम्ही कलेक्ट करू शकता.
What changes did they see here? मग त्यांच्या जागेपेक्षा त्यांना इथे कोणते बदल पाहायला मिळतात? See, people migrate for jobs, occupations or education. As we migrate, we see the diversity in our country. We are introduced to different festivals, food and customs and tradition. At the same time, we also realize that as human beings, we are all alike. बघा. कामधंदा, नोकरी मिळवण्यासाठी किंवा शिक्षणासाठी माणूस एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी मायग्रेट होतो, स्थलांतर करतो आणि त्यामुळे आपल्या देशात वेगवेगळ्या ठिकाणी कोणते सण साजरे केले जातात, कोणत्या प्रकारचे खाद्यपदार्थ खातं, हे सगळं आपल्याला पाहायला मिळतं. या चित्रांमध्ये काय दिसतंय सांगा मला? Yes. See, I will tell you. Apart from our family, we also have daily contact with our neighbor. आपल्या कुटुंबाव्यतिरिक्त आपल्या शेजाऱ्यांबरोबर पण आपला रोजचा संबंध येतो. जसं आपण एखादी गोष्ट त्यांच्याकडून घेतो, आपलं एखादं काहीतरी छान पदार्थ बनवला असेल तर त्यांना देतो, किंवा एखादी गरज लागली कोणत्या गोष्टीची की आपण ती सुद्धा मागून घेतो, बरोबर. बघा या चित्रात काय दाखवलंय, त्याच्या घरात कोणीच नाहीये, तो मुलगा शाळेतून आला, त्याचं घर बंद आहे, पण त्याच्या आईने जाताना शेजाऱ्यांकडे चावी ठेवली होती, त्यामुळे आता तो ती चावी घेत आहे. ओके. सी, we need each other's help to solve problems of garbage, security, water and electricity. In times of need, it is our neighbors who help us till our relatives can reach us. बघा, आपल्या परिसरातील कचरा, आपली सुरक्षितता, पाणी, वीज यासारखे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला एकमेकांची मदत लागते, आपल्या शेजाऱ्यांची मदत लागते. पण आणि कधी कधी असा प्रसंग आला की आपले नातेवाईक आपल्या मदतीला येतील, पण ते मदतीला येईपर्यंत आपल्या शेजारीच आपल्याला मदत करतात. ड्यू टू द हेल्प वी गिव्ह each other, our relation with our neighbors become friendly. मग आपण जेव्हा एकमेकांना मदत करतो तेव्हा आपले शेजाऱ्यांबरोबरचे संबंध सुधारतात. फ्रेंडली अँड हार्मोनियस रिलेशन मेक फॉर जॉयफुल कम्युनिटी लाईफ. मग सलोखा आणि मैत्रीपूर्ण संबंध जर आपल्यात राहिले तर आपलं जे समूह जीवन आहे ते आनंदी होतं, आपण आनंदात जगतो. अँड हिअर वी हॅव कम्प्लिटेड युअर लेसन. हॅव यू अंडरस्टूड? फोर्थ स्टँडर्ड लेसन समजलाय का? Yes. Yes. ओके ओके. काही प्रश्नांची उत्तरे द्या. बघा, मूव्हिंग फ्रॉम वन प्लेस टू अनदर इन ऑर्डर टू लिव्ह देअर इज कॉल्ड डॅश डॅश. एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहण्याला टिंबटिंब म्हणतात. Magnet. मॅग्नेट नाही, Magnet. मायग्रेशन. मायग्रेशन मराठीत काय म्हणायचं कार्तिक? स्थलांतर. स्थलांतर. As we migrate, we can see the dash dash in our country. स्थलांतरामुळे आपल्याला आपल्या देशातील टिंबटिंब दर्शन होते. Diversity. डायव्हर्सिटी इंग्लिश मराठीमध्ये काय म्हणायचं? विविधतेचे. विविधतेचे. येस. Answer in one sentence. Why did it become impossible to feed everyone in the family by farming alone? सांगा, शेती करून कुटुंबातील सर्वांचे पोट भरेनासे का झाले? स्नेहा. चलिए, कौन बताएगा? Yes, teacher. As the family grow, the number of person is. बोलिए. I am
I. Teacher, INCREMSED. Increase. Increase, but the famine of out, output was the sum. Sparsh. Yes, Sparsh. Ma'am, which lesson is? This one is for fourth standard. Okay, okay. Okay, third standard's lesson is completed and I have told you to write the question and answers. She has written No, ma'am, which topic? this one. I have told that lesson number 17, question number C on your page number 105, 105. Okay, fourth standard. सांगा, शेती करून कुटुंबातील सर्वांचे पोट भरेनासे का झाले? कार्तिक. यस टीचर. कुटुंबातील माणसांची संख्या जशी वाढली तसे तसे फक्त शेती करून कुटुंबातील सर्वांचे पोट भरेनासे झाले. ओके. स्पर्श नेटवर्क प्रॉब्लेम असेल म्हणून होत नसेल माईक ओपन. ओके, फाईन. नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचा. वाय डज मॅन मायग्रेट? माणूस स्थलांतर का करतो? सांगा, वाय डज मॅन मायग्रेट? येस, स्नेहा. Man migrate of children S C D U C A T I O N. सी, मॅन मायग्रेट फॉर जॉब्स, ऑक्युपेशन और एज्युकेशन. ओके, माणूस स्थलांतर का करतो? कार्तिक. येस, कार्तिक. पोटा पाण्यासाठी माणूस जिथे कामधंदा मिळेल तिथे जाऊन राहू लागला. मोठी कुटुंबे विखुरली गेली. नाही नाही नाही, फक्त माणूस स्थलांतर का करतो एका वाक्यात उत्तर द्यायचं आहे. नोकरी, शिक्षण, कामधंदा, कामधंदा व्यवसाय. येस. व्यवसाय निमित्त किंवा शिक्षणासाठी माणूस स्थलांतर करतो. येस. ओके, तर फोर्थ स्टँडर्ड तुम्ही क्वेश्चन नंबर 1 आणि 2 लिहायचं आहे तुमच्या होमवर्कसाठी. नेक्स्ट गिव रिझन नेक्स्ट लेक्चरला घेतलं जाईल. ओके, थर्ड स्टँडर्ड डन. थर्ड स्टँडर्ड इज डन. स्वराज, वेदांग. येस. ओके. श्रेया अँड सार्थक पेपर सॉल्व करून झालाय? श्रेया आणि सार्थक पेपर सॉल्व करून झालाय का? Yes, speaking is breaking. ओके, श्रेया दाखव. सार्थक, what happened? Okay, Shreya, show me the paper.
मैंने पेपर पूछा है। आप दोनों का पेपर है तो आपको मैंने ये लिखने नहीं बोला था, पेपर सॉल्व करने बोला था। सार्थक, यू हैव डन? येस. पेपर झाला, दाखव. काय टीचर लास्ट नाही आलं. हा, दाखव मला. येस सार्थक. ओके, नीट दिसत नाहीये. सांगणार का तुम्हाला रीड करून? वर्ड प्रॉब्लेम आहे का? माईक ऑन कर सार्थक. येस टीचर. वर्ड प्रॉब्लेम आहे का? क्लिअर दिसत नाहीये स्क्रीन. जो प्रॉब्लेम तुला सॉल्व करता आला नाही तो दाखव. काय नाही जमलं सॉल्व करायला? यूज लॅटिस मेथड टू कॅरी आउट फॉलोइंग मल्टिप्लिकेशन. 42 मल्टिप्लाइड बाय 3. हे मी शिकवलंय ना तुम्हाला. 40 + 2 मल्टिप्लाइड बाय 3. पहिले 3 ने 40 ला मल्टिप्लाय करायचं, मग 2 ला मल्टिप्लाय करायचं. लॅटिस मेथडने शिकवलंय ना. वेट. हा, आता मी एकदा दाखवते, तू बघून घे. बाकीचे क्लास लीव करू शकतात. इफ यू हॅव डन यू कॅन लीव द क्लास. बाय बाय सार्थक, टीचर. मी ओके ओके. येस, बाय बाय एव्हरीवन. चला, कोणीही काही न बोलता प्लीज क्लास लीव करा. इट्स ऑलरेडी 5 o'clock. Sarthak, I am showing you. Wait.
Okay, I think lattice method is for fourth standard. ओके, या पद्धतीने सोडवायचं आहे सार्थक. सार्थक इज देअर ना? Yes, teacher. येस. हां हां, पेज नंबर आहे 62. स्कूलमध्ये शिकवलंय ना? Yes. हे बघ अशा प्रकारे इथे 30 आहे, तिथे तुझा 40 येईल आणि 7 आहे तिथे तुझा 2 येईल. ओके, आणि कितीने मल्टिप्लाय करायचं आहे? कितीने मल्टिप्लाय करायचं आहे सार्थक? 42 मल्टिप्लाइड बाय काय आहे? 3. 42 मल्टिप्लाइड बाय 3 आहे ना? मग 40 आणि 2 आणि खालच्या बॉक्समध्ये येईल तुझा 3. ओके, मी तुला सॉल्व करून दाखवते. लक्ष द्यायचं आहे सार्थक. हा आहे फर्स्ट बॉक्स. 40 आणि 2 आणि ज्याच्याने मल्टिप्लाय करायचा आहे तो इथे येणार 3. आता आन्सर 43 जा 120, 3 2 जा 6. मग इथे ॲडिशन करताना 120 प्लस 6 126 विल बी युअर आन्सर. ओके सार्थक, Yes, teacher. समजलं? लिहून घेतलंस? Yes. Yes. ओके ओके, नाव यू कॅन लिव्ह. बाय बाय. Bye bye, teacher. बाय. मॅम उद्या सेम लिंक आहे का? मॅम